लेक बेल रिसॉर्ट, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसरात वसलेले साकूर गाव आणि याच गावातून कवडदरा साकूर रोडवर विस्तृत स्वरूपात उभारलेले लेक बेल रिसॉर्ट. यामध्ये ग्राहकांना एसी, नॉन एसी रूम उपलब्ध आहेत. शिवतीर्थ डेअरीच्या अगदी जवळ तसेच सिन्नर घोटी महामार्गाच्या हाकेच्या अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट अगदी रिझनेबल पैशात चांगली सोय आणि राहण्याची उत्तम व्यवस्था मिळेल. SMBT हॉस्पिटल पासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. संपर्क साधावा. नाशिक जिल्ह्यातील नामांकित पत्रकारांचा केला सन्मान. मनू मानसी महिला सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेचा तृतीय वर्धापन दिन दिनांक 17 फेब्रुवारी 2025 ला नाशिक येथे सर्वांच्या साक्षीत पार पडला. सर्वांच्या लाडक्या सौ मेघाताई शिंपी संस्था संचालिका यांनी विविध क्षेत्रात काम करणारे पत्रकार, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, न्याय मंच, आरोग्य, दक्षता विभाग, विविध कला कौशल्यामध्ये काम करणाऱ्या महिला वर्ग, सामाजिक कार्य करणारे विविध पट्टूंना पुरस्कार सत्कार सोहळा मनू मानसी महिला सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेचा वर्धापन दिन निमित्त पत्रकार भूषण पुरस्कार वितरण सोहळा संपन्न करण्यात आला. या संस्थेने आतापर्यंत अनेक महिलांना न्याय मिळवून दिला आहे. त्यांचे सक्षमीकरण केले आहे. रोजगार मेळावे घेतलेत. त्यांच्या गुणांना वाव मिळवणारे असे अनेक कार्य या संस्थेने पार पाडली आहेत. अनेक वृद्धाश्रमांना भेट देऊन तेथील समस्यांवर मात केली आहे. कोरोनासारख्या भयंकर वातावरणातही त्यांनी आपले सामाजिक काम बंद पडू दिले नाही. मेघाताई संचालिका व ताईंची सर्व महिला टीम यांनी असे अनेक विविध कार्य हाती घेतले. खरोखर सौ मेघा शिंपी ताईंना मानाचा मुजरा. एक महिला कुठे कमी नाही हे ताई व त्यांचे सर्व पदाधिकारी व सदस्य टीम कायम कार्यरत आहे. त्यांच्या कार्याला त्रिवार अभिनंदन व या कार्यास कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा व पुरस्कारार्थींचेही हार्दिक अभिनंदन. सौ मेघाताई शिंपी संचालिका यांचे मनापासून कौतुक आणि त्यांच्या कार्याला त्रिवार सलाम. संस्थेचे तिसरे वर्धापन दिन हे सर्वांच्या साक्षीत व उत्साहात पार पडले. अनेक मान्यवर यांची मनोगत व संस्थेने आतापर्यंत केलेल्या कार्याचं कौतुक करण्यात आलं. सर्व पत्रकार बंधू व मनू मानसी संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी सर्वांनी या कार्यक्रमास हजर राहून शोभा वाढवली. सौ मेघाताई यांनी कार्यक्रमाचं नियोजन अति सुसज्जपणे पार पाडले. याबद्दल मेघाताई यांचे सर्वत्र कौतुक केलं व मनू मानसी पदाधिकारी यांनी नियोजनबद्ध कार्यक्रम पार पडला. माननीय श्री सुभाष विठ्ठलराव कांडेकर, दिव्य मराठी देवळाली कॅम्प प्रतिनिधी. माननीय श्री अनिल केदारे, पत्रकार, भारत माझा न्यूज. माननीय श्री संजय मगन हिरे. माननीय श्री सुभाष विठ्ठलराव कांडेकर, दिव्य मराठी देवळाली कॅम्प प्रतिनिधी. माननीय श्री अनिल केदारे, पत्रकार, भारत माझा न्यूज. माननीय श्री संजय मगन हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज. माननीय श्री संतोष राजगिरगिरी, दैनिक देशदूत, निफाड विभागीय कार्यालय प्रमुख तथा निफाड तालुका प्रतिनिधी. माननीय श्री संजय परमार, नाशिक न्यूज. माननीय श्री विजय कानडे, लोकशाही न्यूज, सक्षम पोलीस टाइम. माननीय श्री विलास भालेराव, लोकमत आणि रोकठोक पोलीस टाइम्सचे संपादक. माननीय श्री विजय बागुल, दक्ष न्यूज चॅनल. माननीय ज्योती हंगे, वैजापूर, KB मराठी न्यूज महाराष्ट्र अध्यक्ष. माननीय श्री मंगेश कुलकर्णी, प्रेस रिपोर्टर, स्टार न्यूज. माननीय श्री लक्ष्मीकांत शिंदे, लोकमान्य न्यूज. माननीय श्री शैलेंद्र साळी, पत्रकार आणि फोटोग्राफर. माननीय श्री लक्ष्मण सोनवणे, पत्रकार, दैनिक प्रहार, दैनिक लोकनामा. माननीय श्री योगेश खरे, G24 तास वृत्तवाहिनी. माननीय श्री शेखर देसाई, ज्येष्ठ पत्रकार, लोकमत प्रतिनिधी, लासलगाव. माननीय श्री मुकुल कुलकर्णी, ABP माझा. माननीय श्री सागर निकाळे, दैनिक महासागर, उपसंपादक, लोकशाही न्यूज चॅनल. माननीय श्री सुनील शिंदे, ग्लोबल मराठी पुणे. माननीय सौ कृतिका मराठे, दैनिक महाराष्ट्र लोकनामा. माननीय श्री सौरभ अमृतकर, लोकमत पत्रकार. माननीय श्री प्रवीण पवार, सिन्नर महाराष्ट्र 24 तास न्यूज. माननीय श्री तुकाराम रोकडे, त्र्यंबकेश्वर, दैनिक लोकमत.
माननीय श्री विश्वास लचके, नाशिक लोकशाही न्यूज चॅनल, माननीय गौरी प्रवीण सूर्यवंशी, नाशिक AB न्यूज वृत्त निवेदिका, माननीय श्री तुषार गावंडे, देशदूत पत्रकार, माननीय ॲडव्होकेट विनया नागरे, युवा मराठा, माननीय श्री मुकुंद बाविस्कर, दैनिक आय पत्रकार महाराष्ट्र, सातबारा न्यूज चॅनल अनेक पत्रकार यांना गौरवभूषण पत्रकार सन्मान करण्यात आला व मनू मानसी महिला बहुउद्देशीय संस्थेचे नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या व सर्वांचा ट्रॉफी, शाल, बुके देऊन सत्कार करण्यात आला। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी, नाशिक।